नमस्कार श्रोते हो, सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत। सर्वांना श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। दरवर्षी चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला बजरंगबली हनुमानाची जयंती साजरी केली जाते। असे मानले जाते की या दिवशी भगवान राम आणि हनुमानजींची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्तता मिळते। याबद्दल आणखी काही गोष्टी जाणून घेऊया। हिंदू धर्मामध्ये प्रत्येक सण अगदी उत्साहात साजरे केले जातात। प्रत्येक सणाला विशेष महत्त्व दिले जाते। धार्मिक मान्यतेनुसार हनुमानाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते। अनेक वेळा तुम्ही भरपूर मेहनत करता, परंतु तुमची प्रगती होत नाही। तुमच्या सोबत देखील असंच होत असेल तर तुम्ही हनुमानाची पूजा करणे फायदेशीर ठरेल। देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। या दिवशी बजरंगबली हनुमानाची पूजा केल्याने व्यक्तींचे सर्व त्रास दूर होतात, तसेच व्यक्तींच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। याशिवाय या दिवशी विविध ठिकाणी भव्य मेजवानी देखील आयोजित केल्या जातात। धार्मिक श्रद्धेनुसार हनुमानजींचा जन्म चैत्र महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आई अंजनी आणि राजा केसरी यांच्या पोटी झाला होता। हिंदू कॅलेंडरनुसार हनुमान जयंती म्हणजे चैत्र महिन्यातील पौर्णिमा तारीख 12 एप्रिल रोजी पहाटे 3:21 सुरू होईल। तसेच तारीख दुसऱ्या दिवशी 13 एप्रिल रोजी सकाळी 5:51 पर्यंत असेल। उदय तिथीनुसार 12 एप्रिल रोजी हनुमान जयंती साजरी केली जाईल। हनुमान जयंती पूजा विधी। हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमानजींसोबत भगवान राम आणि माता सीतेची पूजा केली जाते। या दिवशी सकाळी उठून अंघोळ करा आणि लाल कपडे घाला। त्यानंतर हनुमानजींना प्रसाद म्हणून सिंदूर, लाल फुले, तुळशीची पाने आणि बुंदीचे लाडू अर्पण करा। त्यानंतर मंत्रांचा जप करा। त्यानंतर हनुमान चालीसा आणि सुंदरकांड पठण करा। शेवटी आरती करा आणि सर्वांना प्रसाद वाटा। हनुमान जयंतीचे महत्त्व। हिंदू धर्मात हनुमानजींना 7 चिरंजीवापैकी एक मानले जाते। ते अजूनही पृथ्वीवर आहेत असे म्हटले जाते। धार्मिक श्रद्धेनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी योग्य विधींनी पूजा केल्याने व्यक्तीला हनुमानजींचा आशीर्वाद मिळतो, ज्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख आणि संकटे दूर होतात। या दिवशी पूजेदरम्यान त्यांना फुले, हार, सिंदूर, बुंदी किंवा बेसनाचे लाडू, तुळशीची पाने अर्पण करा, ते प्रसन्न होतात। हनुमान जयंतीच्या दिवशी व्रत केल्यामुळे तुम्हाला हनुमानजींची कृपा प्राप्त होते आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख, शांती आणि समृद्धी नांदते। तुमच्या आयुष्यातील संकटे दूर करण्यासाठी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालीसाचे पठण करा। मंगळवारच्या दिवशी हनुमानाची पूजा आणि त्यांना सिंदूर अर्पण केल्यामुळे तुमच्या कुंडलीतील मंगल दोष कमी होतो। हनुमान जयंतीच्या दिवशी धार्मिक उपाय केल्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते। पुन्हा एकदा सर्वांना हनुमान जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। कोटीच्याही कोटी गगनी उडाला, अचपळ चंचल द्रोणाचळ घेऊन आला। आला गेला आला कामा बहुतांना, वानर कटका चुटका लावून गेला। जय देव जय देव जय श्री बलभीमा, आरती ओवाळू सुंदर गुणसीमा। उत्कळ बळते तुंबळ खळबळ ती सेना, चळवळ करिता त्याशी तुलना दिसेना। उदंड की तेथे मन हे बैसेना, दास म्हणे न कळे मोठा की सेना। जय देव जय श्री बलभीमा, आरती ओवाळू सुंदर गुणसीमा। जय देव धन्यवाद।